आंबा असं काढणार तेवढ्यात एक वानर मला दिसलं. चढवीपर्यंत काय बोलला नाही, ती आवाज केला नाही. वार पट्ट्यानं म्हणला, कसं पकडलं रेड हँड म्हणला. टिवल्या बावल्या काठीला पिशव्या अडकवायच्या, इकडे एकानं धरायचं तिकडे एकानं धरायचं. जिंकण्यात मजा होती, हरण्यात देखील मजा होती. त्यानंतर आणखी एक खेळ होता गद्द्या गाढव नावाचा. मागची बाजू आत घालावी शर्ट पॅन्ट मध्ये, तर मागचं ठेगाळ दिसायचं. काम दिवसभर करून सुद्धा त्या सिमेंटच्या पाईपात लपून बसायचं. मग त्यांचा कोणी भाऊ वगैरे जर आला, माहेरची कोणी माणसं, तर कामावर गेले हे सांगायला त्यांना कमीपणा वाटायचा. पिंजरा सिनेमा आयुष्यातला आमच्या पहिला सिनेमा. भिंतीला टेकवलेल्या सायकलवर मी रात्रभर बसलो. म्हणजे आम्ही दुसऱ्याची नोकर म्हणून काम करणार नाही, आम्ही मालक आहे. घरातली माणसं बिजं काट्या ही कुराड्या घेऊन काय भालं बिलं घेऊन आली. जंब्या काढून आमच्या एका दोस्ताच्या पोटावर ठेवला. काय कमी जास्त आवाज केला, कुणाला सांगितलं बघितलं हत्यार. आणि सायकल पहिल्यांदा आल्यावर हिथनं गावाकडे गेलो. आणि सगळं त्यावेळेला असं वाटायचं की बाबा सगळी माझ्याकडे बघते, ती माझ्या सायकललाच बघते, कोण सुद्धा बघत नव्हतं. कारण पण आपल्याला असं वाटतंय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर काय झालं, जांभळं पिकलेली होती. जांभळाचं एक फार मोठं झाड होतं. म्हणजे असं खेडेगावातल्या माणसाला 2 परसात घावणार नाही इतकं आंब्याचं जांभळाचं झाड होतं. ती काटकराची जांभळं होती आमच्या महालिंगराया मंदिराच्या शेजारी. आणि बाकीची पोरं येऊन सकाळ सकाळ जांभळं गोळा करतेली. आणि आपण लवकर जावं म्हणून मी दिवस उगवल्या त्या झाडावर गेलो की खालची गोळा करून, खाली पडलेली रात्री गोळा करून ठेवली आणि चढलो झाडावर. कधी किती वाजता? सकाळी 6 साडेसहाला. 6:30ला वर चढलो. अशी जांभळं थोडं खिशात, ह्या खिशात, चड्डीच्या खिशात इकडं तिकडं घातली. तेवढ्यात एक वानर मला दिसलं वर झाडावर. त्याच झाडावर. आणि त्यानं मला बघितलं आणि त्यानं ते काळं तोंड त्याचं ह्या करून लागलं माझ्याकडे बघायला. आता माझी घाबरगुंडी उडली, काय करायचं. मग त्याला बघून मी घाबरलो आणि खाली उतरायला लागलो. तर जिथं उतरायला लागतो त्याच्या खालच्या फांदीवरती येऊन बसायचं काय, आणि थांबलो की लांब जायचं. आणि थोडं खाली उतरलो की अजून तिथे यायचं. आता मला लागली भीती वाटायला. असाच अर्धा तास गेला. शेजारी महालिंगरायाचं मंदिर होतं, तिथे एक पुजारी होता. मग त्या पुजाऱ्याला मी हाका मारण्याचा प्रयत्न केला. आता ह्यातनं कशी माझी सुटका होणार, आसपास कोणाची घर नाही काय नाही, आता काय होणार. तर मग मी ओरडायला लागलो, हाड हो कुकू वगैरे कुत्र्याच्या आवाजानंतर जाईल भेल. पण ती काय वानर हालायला तयार नव्हतं. तोपर्यंत तो पुजारी होता, तो बाहेरच्या देवाला पाणी घालायला आल्यावर त्याला कोणाचा तर आवाज आला, म्हणून ती जांभळीच्या दिशेनं आला. आणि मग त्यानं खालनं काय झालं रे म्हटल्यावर ती वानर जी आहे ती दुसऱ्या फांदीवर निघून गेलं आणि त्यातनं माझी सुटका झाली. म्हणजे तुमचा जीव भांड्यात पडला नव. आता प्रसंग असा होता की आसपास कोणीही नव्हतं, मी एकटाच गेलेलो. आणि आता हे वानर काय आपल्याला सोडत नाही असं वाटायचं. पण त्यातनं कसा तरी सही सलामत सुटलो. म्हणजे तुम्ही जांभळं लय मिळतील ह्या उद्देशाने तुम्ही गेलता. हो. कोण बाकीची पोरं यायच्या आधी आपण चटका मारा म्हणलं होतं. महालिंगरायाचं मंदिर आहे, त्या शेजारी तिथनं जे 200-300 फुटावर ते जांभळे झाड होतं. असाच आणखी एक दुसरा किस्सा आंब्याचा. आंब्याचे दिवस असतील साधारणतः एप्रिल मे. आंब इथं आमच्याकडे सूर्यवंशी म्हणून आमच्या शेताच्या शेजारी त्यांचं एक आंब्याचं झाड होतं. आम्ही रोज एक पाडाला आलेले 2-4 आंबे आणायचा. आम्ही दोघं तिघं मुलं होतो. आणि ती गावात राहत असल्यामुळे त्याला काय शेतातलं कोण नेतंय माहित नव्हतं. आणि ती रोज येऊन आंब मोजायचं. त्या लक्षात यायचं की ही आंब इथलं कसं काय जात्यात, चोर तर सापडायचा नाही. एक दिवशी काय केलं त्यानं, पहाटच येऊन बसलं ती झाडात, जरा लांब बाजूला बसलं. आणि आम्ही दोघं झाडावर चढून, कोण आमचा एक दुसरा मित्र चुलत भाऊ होता. कोण नाव काय? त्याचं नाव बहुतेक सुका होतं. आणि ते आम्ही चढलो आणि आंबा असं काढणार
त्यानं तोवर बघितलं, त्यानं चढवेपर्यंत काय बोलला नाही, ती आवाज केला नाही. हा, आणि आंबा आम्ही काढायला लागल्यावर हा, वार पट्ट्यानं म्हणला, हा. कसं पकडलं रेड हँड म्हणला. हम्म, आणि मग आमची तारांबळ उडाली. आम्ही फाट्यावरून उड्या हाणून हम्म. लागलो पळायला. हा, थांबा थांबा म्हणला, तुमच्या बाला सांगतो आता. हा, हा असं आहे काय, मी तरी रोज म्हणतोय म्हणला, कोण नेतंय कोण नेतंय. हा. तर अशा प्रकारे आंब्याची चोरी सुद्धा आमची पकडली गेली. बर, कधीचा किस्सा आहे हा? हा साधारणतः आम्ही 5वी-6वीला असन, होय. म्हणजे साधारणतः 1970-71 सालची बर, गोष्ट आहे. शाळेचा काळ कसा होता नेमका? तुम्ही आम्ही शाळेला बघा, आम्ही गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आमची शेत, हम्म, आणि इथनं रोज अनवाणी पायानं हम्म. चालत जायचं. बर, सकाळी 8-9ला निघालं का 10-10:30 पर्यंत पोचायचं. बर, म्हणजे रमत गमत, टिवल्या बावल्या, काठीला पिशव्या अडकवायच्या, इकडे एकानं धरायचं तिकडे एकानं धरायचं, हा, आणि खेळत खेळत 2.5 किलोमीटर अंतर कसं संपत होतं हा. आम्हाला कळत सुद्धा नव्हतं. बर, आणि तिथं गेलं की अजून शाळा भरायला वेळ असायचा. हा, आणि मग लोंपाट हा आमचा सगळ्यांचा आवडता खेळ. बर, त्या काळात क्रिकेट बिकेट हे असलं काही नव्हतं खेळ. हा, हे हा, फक्त येऊन जाऊन इट्टी दांडू, हा. गोट्या, गुंड्या हा. आणि लोंपाट. गोंड्याचा कसा खेळ खेळायचो? गुंड्या म्हणजे पूर्वी शर्टाला लावायला दोन्ही बाजूला काज असायची. बर, एका बाजूला जाड वेगळ्या कलरच्या अतिशय आकर्षक गुंड्या असायच्या. बर, आणि त्या गुंड्या हातात घेऊन अशा फेकल्या हा, की ज्या उभ्या राहते हा. त्या आपण जिंकल्या म्हणायचं. बर. ज्या आडव्या पडलेल्या त्या दुसऱ्याने खेळायच्या. आणि खेळासाठी एवढ्या जास्त गोंड्या मग कुठनं करायच्या? दुकानात मिळायच्या. अच्छा, गोंड्या मिळायच्या हा, का? 2 पैशाला 5-7-10 गुंड्या मिळायच्या. म्हणजे गोंड्या शर्टाला लावायच्या गोंड्या असायच्या का त्या वेगळ्या असायच्या? नाही नाही, शर्टाला लावाय असली ट्रेन आहे, हा. त्याला दोन्ही बाजूला ते जॅकेटला वगैरे असते बटन, बर, बर, हा. तशा प्लास्टिकच्या गुंड्या असायच्या. बर, हम्म. म्हणजे खेळासाठी तुम्ही विकत आणायचं? हो, विकत आणायचं. बर, आणि जिंकण्यात मजा होती, जिंकण्यात मजा होती, हारण्यात देखील मजा होती. होय. हा हा. कसा असायचा गोंड्याचा खेळ तो नेमका? तो नव्हा असं 2-3 बसायचं, हा, प्रत्येकानं 5-5 गुंड्या त्यात पहिल्यांदा आपापल्या टाकायच्या. हा, 15 झाल्या हा, की पहिल्यांदा एकानं खेळायचं, हा. जेवढ्या उभ्या राहतील तेवढ्या, समजा त्याला 3 मिळाल्या हा, तर त्यानं 3 घ्यायच्या. हा, पुन्हा तो डाव दुसऱ्याकडे द्यायचा, हा. त्यानं हातात घेऊन फिरवून टाकायच्या. बर, जेवढ्या उभ्या राहतील त्याला, हा, असं एखाद्याला जास्त उभा राहायच्या, एखाद्याला कमी उभा राहायच्या, हा, हा. असं असायचं. आणि- लय खेळ त्यावेळेला जुने, आंब्याच्या कोयाचा खेळ उन्हाळ्यामध्ये. बर, हा, कोयांचा खेळ रंगायचा का चांगला? खूप लांब चिलय हाणायची म्हणायची त्याला. बर, हा. हा, ते आताच्या मुलांना काही माहित नाहीये. हा, तर गोट्या म्हणा, अतिशय त्यातनं काय होत होतं, हा. अचूक नेमबाजीचा प्रकार त्या खेळाडूच्या अंगी असला हा, का तो त्या विशिष्ट गोलामधली आंब्याची जी कोय आहे, हा. म्हणजे तुम्हाला साहित्य घेण्यासाठी खेळायला काय पैसे घालावे लागत नव्हते. बरोबर. आंबे वापरलेले, खाल्लेले आंब्याच्या कोया हा, गोळा करायच्या. बर, हा. त्यानंतर आणखी एक खेळ होता गद्या गाढव नावाचा. बर, तो पायातनं दगडानं असा खेळायचा. बर. अतिशय जुने शारीरिक व्यायाम होणारे खेळ. मला ह्यांच्या काय असं रंगलेले खेळायचं किंवा काय असं इंटरेस्टिंग काही किस्सा आहे का? गद्या गाडावं किंवा कोयाचा काय आहे एखादा आठवणला किस्सा आहे का? हाय. सांगाय. तर त्या गद्या गाढवाचं काय असतंय, ती एक चिप असते, हा, आणि त्या चिपला असं लवणीतनं दोन्ही पाय हात घालून हा. त्यानं ते मारायचं असतं. बर, आणि जितक्या लांब नेईल आपण हा, तेवढं त्यानं काय करायचं असते, लंगडी घालत माघारी आपल्या मूळ ठिकाणापर्यंत यायचं असतं. बर, एकदा अशीच एकाची ती चिप ढकलत साधारणतः 200 मीटरपर्यंत नेली. बर, आणि मग तिथनं त्या पोराला लंगडी घालताना हा. त्याच्या नाकी नऊ आलं. हसून हसून आम्ही सगळेजण बेजार झालो. होय. हा. पहिले रगडा काढायचा त्याचा. रगडाच का. होय. हा. रडकुंडी यायची, रडायची का ती? हा, मग रडकुंडी यायची ना. हा. हा. कोयाचं काय काय आहे किस्सा एखादा? कोया म्हणजे कुठलं गोळा कुठून करायचा कोया तुम्ही? ते प्रत्येकानं आपापल्या घरी जे आंबे खायला आणलेले असायचे का नाही, हा. त्याच्या कोया गोळा करून ठेवायच्या. बर, आणि त्या प्रत्येकानं आपल्या एक 5-10 कोया घेऊन यायच्या, हा. आणि त्या रिंगणात मांडून त्या खेळायच्या. बर, आणि मग कोण जास्त जिंकतंय हा. याच्यावर ते आनंद असायचा. होय. म्हणजे फक्त कोण जास्त जिंकतं ह्याच्यावर तुम्हाला हा समाधान.
आणि दुसऱ्या आज जर समजा मला कमी मिळाल्या हा. तर मी त्याचा मनात ठेवणार आणि उद्या आपण कशा जास्ती जिंकायच्या होय. याचं प्लॅनिंग करायचं. आणि कोयचा खेळ कसा असायचा? कोयाचा खेळ असा एक गोल वर्तुळ काढायचं त्यात रिंगण. हा हम्म. आणि त्याला एक दुसरं एक छोटं वर्तुळ काढायचं. बर. त्या छोट्या वर्तुळातली कोय जर दगडाच्या चिपनं जर बाजूला काढली हा. तर त्या वर्तुळातल्या सगळ्या कोया आपल्या. बर बर. नेमबाजीवर तो खेळ होय. अवलंबून होता. आणि कितीचा डाव असायचा ते? डाव समजा चौघ त्यात खेळाडू आहेत हा. तर प्रत्येकाला एक संधी. हा. वर्तुळातली काढली तर एक काढली तर त्याला तेवढी एकच मिळणार. आणि प्रत्येकाने किती कोया भरायच्या असायच्या? 5-5 भरायच्या. होय. हं. 5-5, 4-4 हा. काय असेल ते. खूप जुने खेळ का नाही हा. अतिशय मनोरंजक होते. हा. कुठल्याही साधनं आणि मैदानी खेळ हा. त्यामुळं आम्ही शरीराने इतकं तंदुरुस्त होतो हा. की त्यात भुका लागायच्या हा. आणि शरीर धष्टपुष्ट राहायचं, मानसिक प्रसन्न राहायचं दिवसभर. भांडणं व्हायची का तुमची पोराबरोबर? प्रश्नच नाही. खेळ म्हणजे भांडण, भांडणं म्हणजे खेळ. आहे का असं आठवणीला एखादा भांडणाचा किस्सा आहे का? हाय घे. काय चालतं? रडीचा डाव की एखादा खेळला हा. की बाबा त्याला तू चुकतोय म्हणून आपण म्हणलं की खोटं बोलणं हे खेळ म्हणलं का आलंच. हा. आणि मग त्यानं एकदा खोटं बोलला. बर. मी जाऊन रागाने त्याला एक खान दिशी वाजवली. ती रडत गेलं घरी. हा. ती घरची आली सगळी, काबर मारलं. हा. मग बाकीची दुसरी 1-2 माणसं आली. खेळात पोरांचं चालायचं काय, त्याचं एवढं मनावर घ्यायचं, हा. दिला विषय सोडून. हा. हम्म. असं म्हणजे किस्सा असा की कधी तुमची फजिती झालती का? आ? तुमची कधी फजिती झालती का अशी? होणार की आता खेळ म्हटल्यावर प्रत्येकाच्यावर एकदा तसा काय आहे किस्सा म्हणजे पोरांनी तुमची कधी काय अशी फजिती केली होती किंवा? केलती सांगतोय तुम्हाला. हा. आम्ही शाळेने येत होतो हम्म. आणि काय झालं, झुक गाडी खेळायचं चाललं होतं हा. आणि प्रत्येकानं एकमेकाच्या मागच्या शर्टाची बाजू धरली होती. बर. आणि ती पुढं पळत मी जोरात पळायला लागल्यावर ते मागणं त्यानं शर्ट सोडला नाही. हा. पाठीमागं फाळा शर्टाचा पूर्ण तुकडाच घे. बर. आज चड्डीला गॅटर लावलेलं. बर. घरी येऊन आता मार खातोय हा. हे सिद्ध झालं ना. होय. अशा प्रकारे ते मागचं शीट आपलं झाकत घरी आलो. म्हणजे शर्टांना कपड्यांना वगैरे ते पहिले ठेगडं लावायचे. ह्या ठिगळं लावायचे हा. घरी. काय माहित आहे का, दिवाळीला एकदा कपडे घ्यायचे आणि पुन्हा पाडव्याला एकदा कपडे घ्यायचे. हा. वर्षातनं 2च वेळा कपडे, हा. नवीन कपडे. हा. आणि आमच्या कपडे तर तुम्हाला जांभळाची कथा मग सांगितली. हा. शर्टाची पुढची बाजू हा. कायम जांभळाच्या त्या रंगानं खराब रंगलेली असायची. बर. पण एक चांगली गोष्ट होती हा. की शाळेत जाताना ती इन्शर्ट करायचो आम्ही. बर. त्यामुळं ती खराब झालेली बाजू आत जायची. कलर दिला. हा, कलर दिला. हा. पण दुसरी अडचण अशी व्हायची, हा. मागची बाजू आत घालावी शर्ट पॅन्ट मध्ये तर मागचं ठिकाळ दिसायचं. बर. अशा प्रकारे हा. बालपण अतिशय आनंदात. तुम्ही लहानपणी शाळेत असताना, प्राथमिक शाळेत असताना काय मस्त गुरुजींना मास्तर म्हणायचा, गुरुजी म्हणायचो? गुरुजी म्हणायचं. म्हणायचो. हा. आणि प्राथमिक शाळेच्या संदर्भानं काय सांगायचं झालं तर मी 6वीला 1972 साली होतो. बर. आणि त्यावेळेला दुष्काळ पडला. हम्म. तर दुष्काळ पडल्यावर आता कल्पना नाही, हम्म. पण आपल्याला आम्ही त्या वयातही दुष्काळी कामावर जायचो. हम्म. आणि दुष्काळी कामावर गेल्यावर हम्म. ज्या दिवशी साहेब येतील हम्म. त्या दिवशी काम दिवसभर करून सुद्धा त्या सिमेंटच्या पाईपात लपून बसायचो. का? कारण जर लहान मुलाला कामावर घेऊ नका म्हणून सांगायचे ना. बर. आणि मग उद्यापासून येऊ नका म्हणण्यापेक्षा एक दिवसाचं खाडं लागलेलं बरं. काय असायची कामाची तो? ही तलाव होते सगळे. 1972 साली आज गावोगावाला जे खडीकरणानं रस्ते जे जोडलेले आहेत ते 1972 साली झालेले आहेत. अच्छा. आणि जे पाझर तलाव आहेत हा. ते देखील लोकांना फुकट. आता जसं सरकार काय करतंय, फुकट सगळं वाटतंय. लाडकी बहीण, रेशन मोफत. त्या काळी कोणतर पागे म्हणून कोणतर सचिव होते. बरोबर. हा. तर त्यांच्या डोक्यात असं आलं की फुकट कुणाला काही वाटू नका, हम्म. श्रमाचा मोबदला द्या. बर. आणि म्हणून त्या काळी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नाला बंडिंग असेल, पाझर तलाव असतील, त्यानंतर रस्ते असतील, इथं दुष्काळी कामं लोकांना दिली आणि त्यातून सुकडी नावाचा एक पदार्थ सगळ्याला वाटायचे. दुष्काळामुळं हा. अतिशय मोठमोठ्या घरातली लोकंसुद्धा त्या काळात कामाला नाइलाजानं त्यांना घराच्या, म्हणजे ज्या महिलांनी घराचा उंबरा कधी ओलांडला नाही हा. अशा प्रकारच्या
परिस्थिती त्या काळात 1972ला उद्भवली हा. आणि त्या महिला मग त्यांचा कोणी भाऊ वगैरे जर आला माहेरची कोणी माणसं हा. तर कामावर गेले हे सांगायला त्यांना कमीपणा वाटायचा. बर. अशा प्रकारे सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा त्यावेळेला पणाला लागलेली होती. आम्हाला त्यावेळेला सांगायचे बाबा ही अमेरिकेत जे समुद्रात किंवा डुकरांना जे गहू खायला घालतात हा. तो भारतीय लोकांना जहाजातनं इकडे यायचा. बर. त्याला सातुबी म्हणायचे. मिलू. मिलो एक तांबडा प्रकारचा गहू होता, बर. ज्वारी होती. हा. अशा प्रकारे लोकांनी अतिशय दिवस वाईट काढले. दुष्काळाची नेमकी झळ कशी पोचली लोकांना, काय झालं नेमकं? लोकांना तसं बघायला गेलं तर फारशी अशी काही झळ पोचली नाही. कारण सरकार त्यावेळेला जी लोकांना रोजगार दिला त्यात दोन्ही हेतू साध्य झाले. बर. गावोगाव जोडणारे रस्ते झाले, पाझर तलाव झाले आणि लोकांना पैसा मिळाला आणि खायसाठी अन्न मिळालं. बरोबर. आणि त्यामुळं अतिशय त्या काळात जरी अन्नधान्याची अडचण असली तरी सरकारनं तुटवडा होऊ दिला नाही. म्हणजे सरकारनं त्या तशा पद्धतीनं धोरण राबवलं खूप छान राबवलं. हा. आणि त्यामुळं आज आपल्याला 2-2 खेड्या कुठलंही खेडं कुठल्या खेड्याशी जोडलेलं हा. दिसतंय. प्राथमिक शिक्षणातला दुसरा एक मुद्दा सांगायचा. हा. आम्हाला भागवत अप्पाराव गवळी नावाचे शिक्षक होते. हा. तर ते अतिशय सुंदर सकाळची प्रार्थना जी आहे बर. ते इतक्या हार्मोनियम वाजवून स्वतः म्हणायचे. बर. आम्ही त्यात इतकं दंग झालो आणि त्यामुळं मला गायनाची आवड निर्माण झाली. हा. आणि त्यांची जी एक प्रार्थना होती ती म्हणून दाखवतो मला. आम्हालाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, सदा जे आर्त अतिविकल जयाना गांजती सकल, सदा जे आर्त अतिविकल जयाना गांजती सकल, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. अशा प्रकारच्या प्रार्थनेमध्ये आम्ही सगळी मुलं रम्मान होऊन जात असो. हा. आणि हेच गवळी गुरुजी हा. मला इयत्ता 7वीला शिकवायला वर्ग शिक्षक होते. बर. आम्हाला स्कॉलरशिपला बसवलं. हा. आम्ही जवळजवळ 9 जण स्कॉलरशिपला बसलो. हा. 3 मुलं आणि 6 मुली. बर. त्या स्कॉलरशिप परीक्षेचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. हा. स्कॉलरशिप परीक्षेसाठी आम्ही मंगळवेढ्याला गेलो. हा. मला वाटतं ते एक साल होतं 1975, बर. 74. हा. आणि मग काय एखादं दुसरं मागं वर्ष पुढं झालं असेल. हा. हा. आणि आम्हाला मंगळवेढ्याला नेलं. त्यावेळेला आमच्या गावात मरोडे गावात लाईट नव्हती. बर. आणि मंगळवेढ्यात गेल्यावर आम्हाला परीक्षा दिली. संध्याकाळ रात्र झाली, हा. यायला वाहनाची सोय नाही. हा. आमचा मंगळवेढ्यात मुक्काम पडला. बर. मुक्काम पडल्यावर मग आम्ही कोणाच्या तरी घरी आमची गुरुजींनी व्यवस्था केली. हा. आणि तिथं खांबावर दिवे दिसायला लागले. बर. मग आम्ही लहान मुलं हा. बाल प्रवृत्तीनुसार आम्ही गुरुजींना विचारलं ही दिवं इजत कसं काय नाही तो. गुरुजी म्हणले हा. येड्यानो अरे हे लाईटची दिवे आहेत. हा. बरं काय तर असू द्या म्हणलं. हा. मग त्या दिवशी गुरुजी म्हणले तुम्हाला आज आम्ही सिनेमा दाखवणार आहे. बर. सिनेमा काय आम्हाला आमच्या आयुष्यात कधी माहीत नाही. बर. मंगळवेढ्याला आम्ही पहिल्यांदाच आलेलो आयुष्यात. हा. आणि मग सिनेमा संध्याकाळी आम्हाला 9 जणांना नेलं. कुठलं- असं कुठं- तंबू थिएटर होतं आणि सिनेमा होता पिंजरा. बर. 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 पिंजरा सिनेमा आयुष्यातला आमच्या पहिला सिनेमा. बर. तिथं गेलो. हा. सिनेमा निमा झाला. हा. काय कळत नव्हतं. हा. चित्र बघत होतो. तेवढ्यात तिथं झाली 2 गटात मारामारी. बर. भांडणं सुरू झाली. लोक उठून पळायला लागली थिएटरमध्ये. थिएटरमध्ये. हा. गुरुजीने आम्हाला काय केलं सगळ्यांना जवळ घेतलं. जशी एखादी कोंबडी हा. घार आल्यावर आपल्या पिलांना जसे आपल्या पंखाखाली घेते हा. हा. तसे त्या गुरुजीने आम्हा सगळ्यांना हा. घेतलं. हा. त्यावेळेला मी सगळ्यात लहान होतो उंचीनं हा. प्रकृतीनं. हा. मला मांडीवर घेतलं. हा. खरं तर तो क्षण म्हणजे कधीही आयुष्यात न विसरता येण्यासारखा. बर. बर. खूप छान असं. पिक्चर परत बघितला का नाही परत नंतर? पुन्हा काय लक्ष लागलं नाही. निघालोच आम्ही तिथनं पुन्हा. होय. गुरुजीने म्हणले चला आता बस झाला आपला हा. सिनेमा. तर तो काळ नेमका कसा होता हो? म्हणजे आता तुमचा जन्म मला वाटतं 62चा जन्म ना? 62चा जन्म आहे. तो काळ कसा होता नेमका? तसं तर बरं का
सगळीकडंच गरिबी होती, बर पण गरिबीत फार मोठं सुख होतं. हा. आणि एकमेकाबद्दल आपुलकी, प्रेम, एकमेकाच्या सुख दुःखाला सगळेजण उभा राहत होते. हम्म. अशी परिस्थिती होती. वैयक्तिक आमचंच सांगायचं झालं हम्म. तर आमचे आईवडील जेव्हा रोज कामाला जायचं, आणावं तवावं खावावं, अशा प्रकारची परिस्थिती. त्यात आम्ही 4 भावंड, हम्म. 1 बहीण, म्हणजे खर्च मोठा. हम्म. आणि नुसत्या रोजगारावर करणं म्हणजे खरं तर त्यांची कसरत होती. पण त्यावेळेला असे काय लाड वगैरे पुरवले जात नव्हते हा. किंवा हट्टही मुलं करत नव्हती. जे आहे हा. त्या परिस्थितीचा आनंद मानणे, आनंदी राहायला पाहिजे. काय करायचे आई वडील काय करायचे मग? वडील काय करायचे, तर कुठं आमच्या गावात एक शिवाजी पवार म्हणून होते, हा. त्यांचा असा बैल होता. हा. मग ते गाई वगैरे ते त्याच्याकडे यायचे आणि लोकांकडे पैसे नसायचे. हा. आणि मग ते उधारी असायची. हा. मग ते आसपासच्या 10-20 खेड्यात सायकलवर उधारी वसूल करायला जायचे. बर त्यातनं काय त्यांना रोजगार मिळत असेल तर 2-2.5 रुपये अच्छा रोजचा. हा हा आणि आई कुणाच्या तर खुरपायला जाणं, हा कुणाच्या तर काय ज्वारी काढायला, ज्या सीझननुसार जी कामं मिळतील ती करायची. पूर्वीच्या काळात वाहनं कमी होती आहे की नाही? होय होय. आता सारख्या गाड्या नव्हत्या, कार गाड्या नव्हत्या, हम्म. किंवा ज्यावेळेस सुरुवातीला आलं मला वाटतं बैलगाडीनंतर सायकल आली असेल ना? होय होय होय. सायकल. हो. तर ज्यावेळेस सायकल आली तुम्हाला ते आठवतं का? कधी आली सायकल? आठवतं की साधारणतः मी 7वी-8वीला असेल बर त्यावेळेला आमच्या वडिलांनी एक जुनी सायकल विकत घेतली बर आणि ती घेऊन आले. आमचं छपराचं घर होतं. हा. छपराच्या घरा पुढच्या बाजूला एक भिंत होती. हा. त्या भिंतीला ती सायकल लावली. हा. मला वाटतं ती सायकल आल्यावर ते भिंतीला टेकवलेल्या सायकलवर मी रात्रभर बसलो. होय. पुन्हा कधी हा. 11-12 वाजता डोळे पेंगून पडल पोरग म्हणून हा. उचलून वडिलांनी घरात आणलं. होय खरं तर इतकं त्याचं अप्रूप होतं. होय. जे सायकल आणली आणि ती माझी सायकल म्हणून त्या सायकलवर तुम्ही बसलेला. रात्रभर. हा. अं, आणि सायकल चालवायला पहिल्यांदा कधी शिकला तुम्हाला आठवतंय का? ती सायकल हा. मग पहिल्यांदा अर्धा पायटा, हा. एका साईडला नुसतं हँडल धरायचं, हा. एकाच बाजूला उजवा पाय ठेवून हा. ढकलत न्यायची नुसतं. बर अशा प्रकारे हा. कोणी शिकवायला नाही, कोणी धरायला, कोण आहे, माणूसच नाही ना. हा. म्हणजे आई कामाला, वडील कामाला. हा. मग सकाळ संध्याकाळ ती पुन्हा वडील सायकल घेऊन जायचे ना. हा. तो सकाळी किंवा संध्याकाळी तर उशिरा यायचे, काही हा. विषयच नसायचा. हा. सकाळी तासभर तेवढं बर उतारानं आपलं पळवायचे. बर त्यातनं मी पडलं तर कोणाला सांगायचं नाही. बर सांगितलं का बरं नेलते म्हणून आणि मार. हा हा हा. हं. तुम्हाला आठवतं का तो दिवस ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सायकल चालवायला शिकला? होय होय. आठवतं का तुम्हाला? होय, तो होय. किस्सा काय जर सांगाई. तर सायकल अगोदर आता सांगितल्याप्रमाणे एका साईडला उभा राहून हम्म. पुन्हा काय केलं, अर्धा पायटा, हा. पुन्हा पूर्ण पायटा, बर पुन्हा पूर्ण पायटा झाल्यावर पुन्हा नळीवरनं, हा. नळीवरनं पुन्हा शिटावर, असं बर. जवळजवळ 4-6 महिने ही प्रक्रिया चालते बरं का. हा. आणि आता कसं आहे, जलमलं का त्याला सायकल येते, हा. तसं नसतं ते. हा. पूर्वीचे दिवस असे नव्हते. हा. अतिशय कष्टानं, ट्रेनिंगनं, स्वतःच ट्रेनिंग घ्यायचं. हा. 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 आणि सायकल पहिल्यांदा आल्यावर इथनं गावाकडे गेलो हा. आणि सगळं त्यावेळेला असं वाटायचं की बाबा सगळी माझ्याकडेच बघते, ती माझ्या सायकललाच बघते, कोण सुद्धा बघत नव्हतं खरं तर. बर. पण आपल्याला असं वाटतंय हा. 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 की सगळ्या गावातनं एक चक्कर मारली हा. आणि लय आनंद जो होतो ना आपल्याला. खूप म्हणजे खूप खूप खूप. असा काय अजून एखादा किस्सा आहे का? जसं की आता सायकल तुम्ही शिकला आणि तुम्हाला खूप आनंद झालाय, हम्म, अशी कोणती दुसरी गोष्ट होती ज्यावेळेस तुम्ही ते शिकलाय हम्म. आणि तुम्हाला खूप आनंद झालाय आणि एकदा असं झालंय की कधी कोणाला मी सांगू हम्म. असं काय कधी झालं का? झालतं की. कधी झालं? 12वीला होतो मी हा. आणि मरोडे फुलजयंती रस्त्याचं काम चालू होतं बर आणि तिथे एक जो मास्टर कारकून होता बर त्याची बारकी एक लुना होती. हा. आणि वडील आमचे ते डिपार्टमेंट म्हणून काय असते मला माहीत नाही, हा. ती मापं घ्यायला वगैरे तिथं त्या कामावर होती. बर आणि त्याची स्कूटर लावून ती पुढं कुठं तर गेलं तर दुसऱ्या गँगवर. बर त्यावर मी त्याला किक मारून चालू केली, हा. हे पळवली म्हणता का नाही. स्कूटर लुना होती, लुना. बर तर त्यावेळेचा आनंद मी मग संध्याकाळी कधी एकदा माझ्या मित्रांना सांगन. म्हणजे तुम्ही आधी कधी ती गाडी कधी- चालवली कधी- नव्हती? हात सुद्धा लावला नव्हता कुठली एक मग गावात. कशी काय जमली तुम्हाला ती? काय धाड, काय कसं आहे माहित आहे का,
निर्भीड झालं का सगळं जमतं. बर. आणि कोणी बघितलं नव्हतं का? बघायला काय रस्त्यावरच होती गाडी, सगळी माणसं बघत होती. मग काय नाही, हा. आपण दुसऱ्याकडे बघायला, आपण गाडी चालवायलाच बघाय. किती पळवली ती? एक साधारणतः अर्धा किलोमीटर, अर्धा 1 किलोमीटर, होय. 1 किलोमीटर गेलो असलं की. अच्छा. मग ते बघितलं की त्या ह्यानं मास्टर कारकून, मग अरे पडशील तू म्हणला, गाडी माझ्या काहीतरी होती, हा. तू पडशील म्हणला. आणि पहिल्या जत्रा वगैरे असायच्या आहे का नाही होय. त्या काळी? हम्म. कधी हरवलं होता का तुम्ही असं कधी जत्रा? होय होय होय. काय झालं? दहिवडी जत्रेत काय झालं? ते फार जरा अति लहान असतानाची, हा. म्हणजे 4-5 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे. हम्म. दहिवडीच्या जत्रेत आम्ही गेलो हम्म. आणि त्या लक्ष्मी मंदिर आहे अलीकडे, मारुतीचं कसं मंदिर आहे, त्याच्यापुढे एक विहीर आहे. बर. आणि त्या विहिरीला असं काय होतं, ती मोठ हाकायचं ते जे आहे, हा. तिथं माणसं स्वयंपाक करून घेऊन जायचे आणि जेवायचे, बर. आणि तिथनं पुन्हा जत्रेतलं काय घ्यायचे. हा. आमच्या आईचं त्या काळात सगळ्या महिला लुगडंच वापरायच्या. हा. आणि मग ते आईच्या लुगड्याला मागं पदराला धरून मी चाललो होतो, हा. आणि पुन्हा कोणतं माणूस मधनं रस्त्यातनं आडवा आलं आणि त्यामुळं माझा हात सुटला. बर. आई गेली पुढं. हा. मग तशाच लुगड्याची दुसरी एक बाई कोणतं आली, ती मागणं पळत जाऊन मी त्या बाईच्या पदराला धरलं बर. आणि गेलो तिच्या संग. ती हा. गेली कुठं, हा. आणि तिने मागं बघितलं नाही. हा. आणि तिच्या त्यांच्या ठाणक्यावर तिथं गेल्यावर तिनं माझ्याकडे बघितलं माग कोण आहे म्हणून, आणि मी बघितलं तिच्याकडे, तर माझी आई नव्हं. हा. लागलो रडायला. हा. पुन्हा 1 तासभर हुडकून कोणाचं ऐकून आहे, मग ही बी आमची बी सगळी हुडका लागली. हा. मग अशा प्रकारे कसा गावला तुम्ही? गावला कसा मग तुम्ही? नव त्या बाईनं आणून सोडलं इकडं. मी 8वी 9वीला म्हणजे हायस्कूल म्हणून, त्या काळातलं ते दिवस जरा त्या काळातले काय किस्से आहेत का? लय किस्सा आहे त्या. सांगा की जरा काय. तर त्या वेळेला काय झालं, एक तर माझा जिल्ह्यात स्कॉलरशिपला नंबर आला. माझा मित्र शिवाजी बनसोडे आणि आम्ही दोघं आलो. तसं तर बघायला गेलं तर मरोड्या गावातनं स्कॉलरशिपला आलेलो आम्ही दोघं पहिल्यांदा. पण त्यावेळेला स्कॉलरशिप म्हणजे सुद्धा कोणाला काय माहीत नव्हतं. 1977ची गोष्ट सांगतो, नाही 75ची, बर. 74-75ची. तर त्यावेळेला मग स्कॉलरशिपला आलो म्हणून गवगवा झाला, आमचं काय पेपरला नावं आली. पण म्हणावं आत्ता जेवढं कौतुक होतं तेवढं काही कौतुक झालं नाही. बर. मग हायस्कूलला गेलो, तर प्राथमिक शाळेत आम्हाला गणित कुठलं चांगलं, दरसाला दर शेकडा, दसादशे. आम्ही गणित सांगायच्या आधी उत्तर आमचं तयार असायचं. बर. पण हायस्कूलला गेलो आणि XYZ आलं. बरं. काय मग ते काय आमच्या जरा आकलनात लवकर येईना. आणि ते गणित शिकवणारे शिक्षक जे होते ते आमचं जरा मानसिक खच्चीकरण करायला लागले. बर. असा कसा स्कॉलरशिपला आला, तुला एवढं साधं येत नाही. म्हणजे त्यावेळेला काय होतंय, मन जरा बरोबर खच्चीकरण होतं. लसावी मसावी वगैरे. लसावी मसावी, पण ती आपलं जे पूर्वीचं होतं ते अंकगणित होतं, आणि 8वी पासून जे आलं ते बीजगणित. बरोबर. त्या बीजगणितामधलं जे कन्सेप्ट आहे ते कळायला थोडासा वेळ लागला. आणि त्या कन्सेप्ट दूर केल्या आमच्यातल्या. पुन्हा 9वी 10वीला जे आम्हाला शिकवायला होते PR जाधव म्हणून, त्यांनी आमच्या कन्सेप्ट दूर केल्या आणि मग एक्सपर्ट झालो मी. जसं 7वीला दसादशी जी होती तसं एक सामायिक समीकरण, वर्ग समीकरणाचे उकल वगैरे जे आहे, गणित सांगून संपायच्या आधी उत्तर इतकं फास्ट झालं. तुमची चुरस लागायची गो पोरापोरामध्ये? नाही हो. कसं होतं, आमची बॅच 1978ची 10वीची. तर त्यावेळेला शिकणं हा काय म्हणजे कमीपणाच मानला जात होता. सगळी श्रीमंत, आमच्यासारखी गरीब मुलंच खरं तर परिस्थितीमुळं आम्हाला दुसरा काय पर्यायच नव्हता, आणि म्हणून आम्ही शिकलो. बाकीचे तो जो पौगंड अवस्थेतला जो काळ असतो का नाही, तेवढं काय महत्त्व कळलेलं नसतं. कमीपणाचं कसं काय माहिती त्या काळात? कसं काय? ऊस भरपूर असायचा, बागायत क्षेत्र असायचं, मग शेती कोण करायची, शिकून काय करायचं, दुसऱ्याची नोकरी चाकरी करतो काय आम्ही, काय होय असा प्रपोगंडा होता. बरं. म्हणजे आम्ही दुसऱ्याची नोकर म्हणून काम करणार नाही, आम्ही मालक आहे. म्हणजे आमचा एवढा ऊस आहे, एवढं बागायत आहे, इतकं आहे. अशा पद्धतीनं शिक्षणाला दुय्यम स्थान होतं. शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला कसं काय कळालं होतं? काय नेमकं म्हणजे तुमची घरी काय तसं कोणा शिक्षण होतं का? कोणाचं कसं काय तरी स्वतः कसं काय एवढं तुम्हाला शिक्षण? माणसाला परिस्थिती शिकवते. मला माहित होतं की बाबा नाही शिकलो तर आपल्याला खोऱ्यान पाठी घेऊन दुसऱ्या शेतात कामाला गेल्याशिवाय आपलं काय खरं नाही.
आणि थोडंसं काय झालं 7वीला स्कॉलरशिपला सिलेक्शन झाल्यामुळं आपण हुशार ही जाणीव त्यावेळेला झाली. बर. कोणी तर हुशार आहे म्हणल्यावर आपल्याला कळतं आपल्याला काय तसं आमचं थोडं झालं म्हणाय. बरोबर. हां लगा हे अमक्याचं पोरग स्कॉलरशिपला आलं लय हुशार दिसतं. आता दुसरे हुशार दिसतंय म्हणल्यावर आपल्याला थोडं काय तर दाखवावं लागतंय. बरोबर. त्यासाठी मग शिकत राहिलो. मार काय एवढा खाल्ला नाही, पण एका माझ्या मित्राची एक गंमतशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यावेळेला आमच्यातलं मरोड्याचं डांबरीकरण चालू होतं बर. आणि आमच्यात रात्र अभ्यासिका असायची. बरोबर. मग माझा एक मित्र संभाजी रोंगे, आम्ही खास बालपणीचे लंगोटी मित्र. आणि काय झालं त्यानं काय केलं ते डांबर जे आहे ना ते रस्त्याकडलं पडलेलं थोडं गोळा केलं आणि त्याचा केला साफ. त्याला फणावेना काढला आणि जी नाईट स्टडी जी अभ्यासाची खोली आहे त्याच्या दारात नेऊन सगळ्या आधी जाऊन 6-6:30ला तिथं दारात ठेवला आणि गावात थांबला. सगळी पोरं येऊ दिली, चला चला शाळा नाईट स्टडीला चला, नाईट स्टडीला चला. गेलो की आम्ही आणि हीच पहिल्यांदा पुढे गेलाय आणि बाप रे म्हणून माघारी आला. काय काय झालं काय लय मोठा साप रे म्हणला उंबऱ्यापाशी काय त्या. आणि मग सगळे आम्ही पुन्हा सगळेजण जाऊन वाकून बघायला लागलो. खरंच आहे का साप दिसायचा डांबर रे ती काळा लय काळा आहे रे. बरं मग शेजारची घरातली माणसं बिसं काट्या ही कुराड्या घेऊन काय भालं बिलं घेऊन आली साप मारायचा म्हणून. आणि मग ही गालातल्या गालात हसा ह्याला माहित होतं ना, बाकी कुणाला सुद्धा माहित नव्हतं. आणि मग ती माणसं आली, एकानं भाला असा त्या सापाला मारा गेला, ती भाला हात डांबरातच घुसलाय. मग ते कळालं का? कळालं त्यानं मार खाल्ला. कळालं म्हणजे काय कसं कळालं काय झालं? कोणी केलं तर सांगा. मग पहिल्यांदा कोणी बघितला साप त्याच्यावरनं शिक्षक बी तरवेज होते ना. होय शिक्षकानेच मारलं? मारलं म्हणजे काय मजेनं आपलं 2 धपाट घातलं. स्कॉलरशिपचा एक किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला. स्कॉलरशिपला ते गवळी गुरुजी होते का नाही, ते काय करायचे तुम्हाला वाक्यप्रचार म्हणे पाठ करायला द्यायचे आणि कुठंपर्यंत विचारायचं चुकेपर्यंत विचारायचं. हां म्हणजे समजा आता माझ्या 50 म्हणी पाठ आहे त्या, तर 50 आल्या म्हणून नाही चुकेपर्यंत विचारायच्या. म्हणजे शिक्षा ही करायचीच कसल्याही परिस्थितीत, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत विचारायचं. एकदा मी चुकलो. मी तसं मग सांगितलं तुम्हाला मी प्रकृतीनं एवढा उंचही नव्हतो आणि लहान सगळ्यात वर्गात. हे एक झपाटा दिला टेबला खालनं खुर्ची खाली आणि पण त्याचं फळही मिळालं. एकदा काय झालं ती कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी होती आणि आम्ही त्या गवतावर जे सकाळ सकाळ पाण्याचे थेंब जमा होतात का नाही, हा त्याला विचारलं बाबा ती का सरांनी विचारलं ह्याला काय म्हणतात. आम्ही आपलं दैवार म्हणलो. बरं मग ती ब्राह्मणाची मुलगी म्हणली दैवार नाही सर दैवर म्हणली. ज्युनियर कॉलेजला असताना वगैरे म्हणजे डांबरी रस्त्याचं काम रोलर असतोय ना ते डांबर वतल्यावर फिरवायचा, त्याला पाणी लावायचं काम पोत्यानं काम करून म्हणजे कधी असं लाज वाटली नाही की आपण कष्ट करतोय असे. कारण घरातून तसे संस्कार होते की कष्ट करायचं शानशे जगायचं. त्यामुळं कोणतं ओळखीचं आलंय म्हणून तोंड दडवायचं आणि पाणी लावायचं असलं काय नाही. आणि कोणत्या कोणत्या पद्धती तुम्ही काय काय कामं केली? खूप केली. आता मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यावर काम केलं, पाझर तलावावर, दुष्काळी कामात सडकवर काम केलंय. पुन्हा रस्त्यानं जाणारी वाहनं मोजण्याचं काम तर दर दिवाळी सुट्टीला आणि उन्हाळा सुट्टीला ठरलेलं असायचं. ते मरोडे गावात करायचं. का बरं? ते सरकारचा प्रोजेक्ट असायचा. ह्या रस्त्यानं बाबा दुचाकी वाहनं किती जातात, 4 चाकी, आणि मग त्या रस्त्याचं रुंदीकरण म्हणा विस्तारीकरण म्हणा ते करण्यासाठी त्याची तो डाटा असायचा. बरं. त्यावेळेला आम्हाला हे डाटा बिटा काय कळत नव्हतं. फक्त दुचाकी किती गेल्या, इकडून तिकडे गेल्या किती, इकडून इकडे किती गेल्या, एक गेली का एक रेग ओढायची, दुचाकी गेली का एक, 4 चाकी गेली का एक, ट्रक गेली का एक, एसटी गेली का एक रे, असलं काम. आणि ते किती ते किती असायचं टायमिंग काय असायचं? सकाळी 10 ते संध्याकाळी 6. होय. आणि किती पगार मिळायचं? काय 5 रुपये 5 रुपये असेल. होय. कधीची गोष्ट आहे हे? साधारणतः 78 ते 82. पिक्चर बघायला वर जायचे का तुम्ही? मग सांगायचं जरा किस्से कधी जायचे? पिक्चरला
इथं पंढरपूरला जायचं पिक्चर बघायला सायकलवर इथनं. होय. मग ते पण इथून? 11 हो हो त्यातल्या त्यात गाणं आहे हा, क्रांती हा माझा आवडता सिनेमा. जंजीर, हा. अमिताभ बच्चन हा आमचा हिरो. बर. हा. पण मग अमिताभ बच्चन आणि मनोज कुमार हा. यांचे सिनेमे खूप पाहिले. हम्म. त्यानंतर मध्येच एक अतिशय एक दुजे के लिए नावाचा एक चित्रपट आला. तो तर खूपच किती वेळा बघितला काय सांगता येणार. कमल हसन. आम्ही आमच्या भावाला 2 नंबरच्या भावाला हा. क्रांती सिनेमा दाखवायसाठी मला आवडला म्हणून हा. त्याला हितनं सायकलवर पंढरपूरला घेऊन गेलो. बर. 2 दिवस ठेवून 2 दिवस सिनेमा दावला. 2 दिवस तिथं हे. राहायला कुठं? तिथं पंढरपूरला कॉलेजला होतो ना मी शिकायला. बर बर बर. हम्म. कॉलेजच्या वेळेस हम्म. इथनं पंढरपूर सायकलीवर जायचं. होय. बापरे. नाही कायमच हा. कॉलेजला आम्ही सायकलवरच इथनं जात होतो आणि ती आमच्यासाठी काय अतिशय किरकोळ गोष्ट होती. म्हणजे इथून किती पंढरपूर? साधारणतः 32-34 किलोमीटर आहे. आणि न्यूयॉर्कभर थिएटरला सिनेमा बघायला जाताना आम्ही 4-5 जण असायचो. हा. आमच्या गावातलीच आम्ही एका रूममध्ये राहायचो. हा. आणि अचानक ठरायचं हा. या चित्रपटाला जायचं. बर. गेलं तर काय तिकीट त्यावेळेला सहजासहजी मिळत नव्हतं. हा. मग आमच्यातले काही मित्र होते असे दांडगे होते. बर. मग रांगेत उभा राहायचे हा. आणि मध्ये घुसून तिकीट काढायसाठी प्रयत्न करायचे. बर. त्यावेळेला भांडणं बी व्हायचे. हा. मग भांडणं करायला बी काय आम्ही मागं पुढं सरायचं नाही. हा. त्यात मग कधी एकमेकाच्या गच्च्या धरायच्या हा. आणि तो समोपचारानं तो विषय मिटायचा. हा. पण ते तिकीट काढणं मिळवणं हा. त्यातल्या त्यात पहिल्या शोचं तिकीट मिळवणं ही तर अतिशय म्हणजे आमच्या ह्याची गोष्ट होती हा. की बाबा चला सिनेमाचा पहिला शो आपण बघितला. बर. कधी तिकीट मिळालं असं कधी झालं? हे आमच्यासाठी कुठलं होते तसलं. आम्ही खरं तर त्यावेळेला कॉलेजच्या काळात तरुण आपण हा. माघार हा विषयच नाही ना. हा. आणि तिकीट ब्लॅक नसायची का त्या काळात? ब्लॅकनं असायची पण आम्ही ब्लॅकनं घेऊन कुठलं ह्या खर्चातनं थोडेफार पैसे वाचवून मिळाले. पैसे त्यावेळेला पैशाचे फार टंचाई. हा. हा. कोणाच तर उष्णपासनं करायचं. बर. मला ते ही सांगाय तुम्ही पंढरपूरला कॉलेजला होता आहे ना? हम्म. रूमवर होता? रूम करून होता का? होय. रूमवरची किस्से सांगाय मला. सांगू का? तर रूमवरचा एक किस्सा सांगतो. 1981ला मी पंढरपूरला कॉलेजला गेलो. बर. आणि आम्ही जिथं राहत होतो तिथं भाडं जरा जास्त होतं. बर. म्हणून आम्ही डोंबे गल्लीला राहायला गेलो. बर. डोंबे गल्लीला राहायला गेल्यावर तिथं आम्ही खोली बघितली. ती भाडं म्हणले फार कमी सांगितलं भाडं. आम्ही म्हणलं ही खोली आपण घेऊया. पण आसपासच्या लोकांनी सांगितलं की ही इथं भूतं असते ती हा. आणि भूताचा वाडा ही इथं काय राहू नका पोरांनो. हा. आम्ही म्हटलं आम्ही सुद्धा भूतच आहे म्हणलं. बर. पैसे वाचते आमचे म्हणल्यावर चला राहूया म्हणलं. हा. मग गेलो तिथं राहिलो. 4-8 दिवस झाले. आणि एके दिवशी संध्याकाळी काय झालं माहिती आहे का? वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला हा. आणि 4-5 माणसं वर आली. हा. काळ्या टोप्या घातलेल्या. आणि आम्ही झोपलो होतो. साधारणतः 12-1चा सुमार असेल. किती जण होता तुम्ही? आम्ही 7-8 जण होतो. बरं. हा. 2 खोल्या होत्या. हा. 4 ह्या खोलीत 4 त्या खोलीत. हा. आणि त्यातल्या एकानं आला हा. आणि जंब्या काढून आमच्या एका दोस्ताच्या पोटावर ठेवला. बर. आणि म्हणला उठून कालवा करायचा नाही म्हटलं. हा. आवाज करायचा नाही. हा. बाहेर पोलिसांचं सायरन वाजत होतं. हा. सायरनच्या गाड्या फिरत होत्या. बर बर बर. हा. आणि मग ती सायरनच्या गाड्या जायचं गेल्या. हा. आवाज बंद झाला. हा. पुन्हा त्यानं आम्हाला सगळ्याला उठवलं हा. आणि सांगितलं ज्या वेळेला पोलीस वॉरंट असतंय आमच्यावर हा. तेव्हा आम्ही इथं निवाऱ्याला येतोय. हा. कुणाला सांगायचं नाही. हा. इथं शांततेनं राहायचं. हा. काय कमी जास्त आवाज केला कुणाला सांगितलं बघितलं हत्यार म्हणली. हा. काय बर. चॉपर ही होती. हा. पेंढऱ्याला असं बेल्ट होतं आणि त्यात त्यांचं चाकू होतं. हा. तर ती सगळी मग आम्हाला त्यावेळेला कळलं की बाबा हा भूताचा वाडा नेमका कशासाठी आहे. हा. 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 तर हे जे फरार आरोपी आहेत हा. त्यांचं ते लपण्याचं ठिकाण होतं. अड्डा होता. हा. म्हणून ते आम्हाला तिथं भाड्यानं राहू देत नव्हते. हा. भूताचा वाडा इथं राहू नका म्हणून सांगत होते. आम्ही राहायला होतो काळ्या मारुतीपाशी राहायला होतो. बर. आणि काळ्या मारुती म्हणजे पोलीस चौक का? काळ्या मारुती अलीकडे आपल्या सांगोलला हा, तेच की, दोन्ही पोलीस रस्ते चौक, मिळते तिथं. पोलीस चौक. हा. हम्म. पोलीस चौक. हा फुले चौकापाशी हा. तिथं राहायला होतो.
आणि तिथं उत्पातचा वाडा होता. बर. आणि त्या वाड्यात राहायला होतो. सायकल होती माझ्याकडे. त्या सायकलला ब्रेक नव्हती. आणि साधारणतः काळा मारुती ते कॉलेज बर. हे 2-3 किलोमीटर अंतर असेल, हा, जास्तच असेल. आहे नाही. आणि सायकलवर आम्ही जायचो. तर एक दिवशी काय झालं, सायकलचा वाल गेला होता. बर. खिशात 5 पैसे नव्हते. आणि त्या चिंचखाली एक सायकलचं दुकान होतं. आणि त्या सायकलवाल्याकडे गेलो. म्हणलं ती वाल त्यावेळेला 5 पैशाला होता. बर. म्हणलं वाल तेवढा टाकावं म्हणलं सायकलला, पुन्हा पैसे देतो म्हणलं. तर त्या सायकल दुकानदारानं 5 पैशाचा वाल सुद्धा उधार टाकला नाही. मग सायकल तशीच पडली. चालत गेलो तोपर्यंत आमचं कॉलेज 12-12:15 असायचं. तर 11:30 ही बघितलेलं. मग चालत गेलो बघा कॉलेजला. मग अशा प्रकारे आपली त्यावेळेला 5 पैसे सुद्धा पत नव्हते. म्हणजे आपल्याला कोणी 5 पैशाचं क्रेडिट सुद्धा वाल बसवायला 5 पैशाचं उधारी ठेवली नाही. कसं होतं त्या काळाला पंढरपूर कसं होतं? म्हणजे तुम्ही हे 80च्या काळाला सांगताय ना? 80 ते 84, 81 ते 84. कसं होतं पंढरपूर त्या काळाला? पंढरपूर अगदी खेडच एक मोठं. म्हणजे फार काय विकसित असं काय नव्हतं. 2-3 थिएटर सोडले. पण एक होतं की आमचे मित्र काही चालक होते, आर्ट साईडकडले जे होते, त्यांनी एका हॉटेलात ओळख पाडली होती. आणि तिथल्या वेटरला 10-20 रुपये द्यायचे ते. आणि आम्ही 4 जाऊन नाश्ता करायचो आणि एकाच बिल देऊन माघारी. तर ते पुन्हा ती वेटर गाठवला, त्याला आणि 5-10 रुपये दिलं का तो खुश. कधी गावला होता? नाही नाही नाही. काय काय नाश्त्याला काय काय साजवं त्या काळात? नाश्त्याला पुरी भाजी सगळ्यात लोकप्रिय पदार्थ. दुसरं काय? होय, पुरी भाजी दाबून आणायची. पुरी भाजी 2-2 खायच्या. होय, एकाच बिल द्यायचं. बर. मग ते मालक काय लक्ष ठेवत होतं का? गिराईक भरपूर असायचं. प्रशांत हॉटेल म्हणून होतं स्टेशन रोडला. रेडिओचा काळ असा होता की आमच्या काळात रेडिओवर बिनाका गीतमाला नावाची एक गीतमाला अतिशय प्रसिद्ध होती. बर. आणि त्या काळात गाजत असलेली सुपरधा गाणी त्या दिवशी वाजवली जायची. तर त्या सयानी नावाचा कोणतर तो निवेदक होता. बर. त्याचा आवाज इतका जबरदस्त होता. आज के टॉप नंबर पे है ये गाणं म्हणायचं. आणि ती गाणी अशा प्रकारे प्रसिद्ध व्हायची. मला वाटतं शिलोन नावाचं केंद्र होतं रेडिओवर. त्या शिलोन केंद्रावरनं बिनाका गीतमाला लागायची. तुमच्याकडे होता रेडिओ तुमच्या घरी? नाही नाही नाही, कोणा तर शेजारचं ऐकायचं. हुडवा. हुडवा काय? हुडवा म्हणजे काय असतं? हुडवा म्हणजे ग्रामीण भागात पूर्वी जनावरांची संख्या प्रत्येक घरात जास्त असायची. आणि जनावर शेण जे आहे ते एकत्र करून त्याच्या अशा चापट थापट्या तयार करायची, त्याला गोवऱ्या म्हणतात. आणि त्या अशा खडकात वाळू घालायच्या किंवा काही ठिकाणी भिंतीला गावात वगैरे असेल तर तिथं वाळू घालायची. त्या वाळल्यानंतर अशा गोळा करायच्या. रोज 100-150 गौरी गोळा व्हायची. असे उन्हाळ्यामध्ये आता ह्या सीझन म्हणजे दिवसात त्या गोळा करून काय करायचे, ते एकावर एक अशा रचायच्या गोल गोल उंच, त्याला हुडवा म्हणायचे. साधारणतः त्यात 1000, 2000, 3000 गौऱ्या असायच्या, 5-5 हजारापर्यंत. आणि त्याला वर्ण शेणाने लिपायचे. आणि आत सगळ्या गौऱ्या सुरक्षित, पावसाळ्यात सुद्धा वाळल्या खट्ट गौऱ्या राहायच्या. आणि त्याला पुन्हा काय करायचं, पावसाळा सुरू झाला का एका साईडनं छोटंसं छिद्र करायचे आणि त्यातनं आतनं वाळल्या गौऱ्या काढून पावसाळ्यात इंधनाची सोय व्हायची. अच्छा. आणि ते हे पण सांगलं बघा, ते गौऱ्या पळवायचे. हां, ते ज्या वेळेला शिमगा असतोय त्यावेळेला जुने हुडवे लोकांचे थोडे थोडे राहिले असायचे. कारण शिमग्याला काय असते, आता उन्हाळा असतो, मार्च-एप्रिल असते, तर नवीन गौऱ्या तयारच व्हायला ही जुनं हुडवू जे आहेत त्यात थोड्या थोड्या गौऱ्या राहिल्या. ही जी वरोजी आहे ती होळी साजरी करणारी त्या काळातली, ती काय करायची, एखाद्या म्हातारीचा घरापासून लांब असलेला हुडवा आज्यात पळवून नेऊन गावची होळी करायसाठी पळवून न्यायचे. आणि हुडवा उचलून एकदा तिथं बोंब मारली का त्या म्हातारीने सुद्धा पुन्हा गौऱ्या माघारी मागायच्या नाही त्या. अशी पद्धत होती. म्हणजे एकदा बोंबलाच तिथं गौऱ्या उचलायच्या, तिथनं तुम्ही एकदा ताब्यात घेतल्या आणि बोंब मारली आणि जरी कोणी बघितलं तरी त्या गौऱ्या तुमच्या झाल्या. बरं. समजा तिथनं उचलायच्या आधी जर तुम्ही बघितलं तर मग तुम्ही त्यांना हाकलू शकता. माझा धाकटा भाऊ भागवत, मी एक 7 वर्षाचा असेल, ती एक 5 वर्षाचा असेल.
मग आम्ही दोघं असं छपरापुढे खेळत होतो. हं. खेळत असताना काय झालं, मी जरा मोठा असल्यामुळं मला जरा कळायचं. हं. मग माझ्याजवळ एक चिंचोका होता. हं. मग चिंचोका होता आणि तो काय करायचो मी, असा त्याला म्हणायचो, "हे बघ, ही चिंचोका", असं नाकपुडी दाबायचो. हे असा नाकात घातल्याने करायचो आणि हिथनं असं सोडून खाली हे हाताने घ्यायचो. घातला बघ नाकात चिंचोका म्हणायचो. काय ती डोळं वाटरून बघायचं. बरं. आता काढू का म्हणायचो मी. मी असं हा करायचं आणि हे हातातलं हे हातात घेऊन हे चिंचोका म्हणायचं. असं त्याला मग त्याला 2-3 वेळा करून दाखवलं असं. त्यानं म्हणला, "मग मला काय येत नाही काय?" म्हणलं. त्याने घातला चिंचोका, घातला नाकात असा. नाकात घातला, चांगला हात घातला. मी म्हटलं, "कुठं आहे?" "आत आहे." आणि मग आई वडील नव्हते, कामाला गेले होते, घरी कोण नाही. संध्याकाळी 5ची वेळ, 7ला आले आई वडील. तोपर्यंत आज चिंचोका फुगून मोठा झाला असा. बरं. मग ती आता आल्यावर त्यांना कळलं की रानातली वस्ती, 2.5 किलोमीटर वाहन नाही, काय करायचं. मग ते आतल्या त्या चिकट द्रवामुळे तो भिजून फुगायला लागला ना, जाड व्हायला लागला, ते दुखायला लागलं त्याला. मग काय करायचं. रात्री हिथनं पुन्हा चालत त्याला काकला घेऊन गावात गेले. गावातनं मंगळ्यातनं हिथनं काय निघत नाही म्हणले. तिथनं नेलं पंढरपूरला. आणि पंढरपूरला गेल्यावर आता सांगते तर त्या डॉक्टरनी काय केलं, म्हण ह्या कानात दोरा घातला, शिंक आली, म्हण जोरात शिंक आली. इकडलं पावसाळ्याचे दिवस होते आणि इथं या बाजूला मागं आमची मेंढर होती त्या काळात. 4 शेळ्या आणि 10-20 मेंढ्या. आणि पावसाचे दिवस, जे मेंढवाडा म्हणते ती सगळा वला झालेला होता. आणि मग आम्ही तिथनं हाक मारून विचारायचो, "आणू का मेंढर दिवस मळा आलाय?" "नको, अजून आणू नको, थांब, इथं काय चिखलातच आणून हे करायचे, राहू तिथं खडकावर जरा." असं कर जरा तांबडं माळायला लागलं. मग आम्ही घेऊन यायला लागलो. मेंढर ह्या इथं आता आपण आलो नाही, तिथं आलो. किती वाजता? 6:30 पावणे 7ला संध्याकाळी. म्हणजे पावसाळ्यात काय होते, दिवस लवकर मावळत. बरोबर. थोडा अंधार पडला होता. पुढं शेळ्या आणि त्याच्या मागे मेंढ्या. आणि शेळ्या पुढं जाय ना, ते मी मागणं हाणतोय तर पुढचे पाय असे आपटायला लागले शेळ्या. मी म्हणतो, बरं नाटकं करायला, तुम्हाला बी घरची बी देण्यात येईन, तुम्ही बी बरेच नाटकं करायला लागली, पाय आपटायला लागलाय. मग पुढं बघतोय तर पुढं 2 लांडगं, त्यामुळे शेळ्या पुढं जाय नाही त्या. आणि ती लांडगा दिसल्यावर शेळ्या अशा पाय आपटते त्या पुढचं. ते आम्हाला काय माहीत नव्हतं. आत्ता काय करायचं, मी मागं होतो, त्या मेंढ्याच्या मागं होतो. मग मला वाटलं, हे मी म्हणतोय अजून कुत्र्याला एवढं भेट आहे तर प्रत्यक्ष लांडगा आल्यावर किती भेचायला लागा म्हणून. पण प्रत्यक्ष ती लांडगेच होती. आणि मग पुन्हा तारांबळ उडाली. मग पुन्हा मी कुत्र्याला बोलावं लागलो, दगड हातात घेतली, पण ती काय जात. पण आमचा चुलत भाऊ एक पलीकडं काहीतरी बाजरीचं खळ करत होता. ती त्याच्या हातात मुगली होती. मुगली म्हणून तुम्हाला माहित नसेल, ती बडवायची एक लाकडाचं छोटा हत्यार. हे त्यानं बरोबर नेम धरून लांडग्याला एका मारला का नाही, पेकटात बसलं त्याच्या. ती लांडगं पळून गेलं आणि मेंढर सुरक्षित घरी आली.